पारनेर तालुक्यातील गांजी भोयरे व पारनेर पोलीस स्टेशनला दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। गांजी भोयरे येथे दत्त जयंती उत्सवाबद्दल हरिभक्तपरायण विजय महाराज खाडे यांचे धरी अवतार विश्वतारावया अत्रीची अनुसया गरोधर या संत एकनाथ महाराजांच्या अभंगावर हरिकीर्तन झाले। तसेच पारनेर पोलीस स्टेशनमध्येही दत्त जयंती साजरी झाली। यावेळी महाआरती पाळणे झाले। महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी महेश शिंगोटे यांनी। पाहुयात। लक्षात ठेवा, भगवंताच्या सुद्धा जीवनामध्ये दुःख आलेलं आहे महाराज। प्रभू रामदर्श केला आणि हा तुम्हाला आम्हाला दिलेला एक संदेश आहे की आपल्या जीवनामध्ये दुःख आल्यानंतर धावा कोणाचा करण्यापेक्षा त्या ठिकाणी आपण स्वतः धावाधाव केली पाहिजे, आपण प्रयत्न केले पाहिजे, त्या ठिकाणी संघर्ष केला पाहिजे, अडचणीमध्ये आपण एकमेकाला दुसऱ्याला मदत केली पाहिजे। हे जेव्हा आपण करू तेव्हा आपल्या जीवनात काहीतरी सार्थक घडल्याशिवाय राहणार नाही। म्हणून या ठिकाणी महाराज नाथ महाराज वर्णन करतात, धरी अवतार विश्व तारावया अत्रीची अनुसया गरोधर। विश्वाचं तारण करायचं आहे, तरीही पण भगवंत या ठिकाणी अवताराला येत असतात। परित्राणाय साधूना विनाशायच दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे। साधूंना जर त्रास झाला तर त्या ठिकाणी भगवंत जन्माला येत असतात, अवताराला येत असतात। आणि दुसरी गोष्ट निर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मच तदात्मानं सृजाम्यहम्। म्हणून या ठिकाणी भगवंताच्या लक्षात ठेवा, भगवंताच्या सुद्धा जीवनामध्ये दुःख आलेलं आहे महाराज। प्रभू रामदर्श केला आणि हा तुम्हाला आम्हाला दिलेला एक संदेश आहे की आपल्या जीवनामध्ये दुःख आल्यानंतर धावा कोणाचा करण्यापेक्षा त्या ठिकाणी आपण स्वतः धावाधाव केली पाहिजे, आपण प्रयत्न केले पाहिजे, त्या ठिकाणी संघर्ष केला पाहिजे, अडचणीमध्ये आपण एकमेकाला दुसऱ्याला मदत केली पाहिजे। हे जेव्हा आपण करू तेव्हा आपल्या जीवनात काहीतरी सार्थक घडल्याशिवाय राहणार नाही। म्हणून या ठिकाणी महाराज नाथ महाराज वर्णन करतात, धरी अवतार विश्व तारावया अत्रीची अनुसया गरोधर। विश्वाचं तारण करायचं आहे, तरीही पण भगवंत या ठिकाणी अवताराला येत असतात। परित्राणाय साधूना विनाशायच दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे। साधूंना जर त्रास झाला तर त्या ठिकाणी भगवंत जन्माला येत असतात, अवताराला येत असतात। आणि दुसरी गोष्ट निर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मच तदात्मानं सृजाम्यहम्। म्हणून या ठिकाणी भगवंत प्रभूंच्या जन्माचं वर्णन नाथ महाराजांनी केलेलं आहे। महाराज, आपण भगवंताच्या दर्शनाला कशासाठी जात असतो? काय कारण आहे आपण भगवंताच्या दर्शनाला जाण्याचं कारण? तर त्याचं कारण असं आहे की आपल्या जीवनामध्ये ज्या काही पीडा आहे, ज्या काही अडचणी आहे, त्या अडचणींचं निर्मूलन हे भगवंताच्या दर्शनाने किंवा साधू संतांच्या दर्शनाने, त्यांच्या कृपा आशीर्वादाने होत असतं। म्हणून आपण या ठिकाणी दर्शनाला येत असतो। आपली जी मागणी असते, आपली मागणी संकुचित असते, परंतु भगवंत आपल्याला विश्वास आहे की भगवंत आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर भरभरून देणार आहे। म्हणून आपण मागणी करण्यापेक्षा आपण फक्त भगवंताचं दर्शन जरी घेतलं तरी आपल्याला काय आवश्यक आहे भगवंत त्या ठिकाणी जाणत असतो। अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची। आपला भाव महत्वाचा आहे। आपण ज्या भावाने भगवंताजवळ गेलेलो आहे आपला भाव भगवंत जाणत असतो। म्हणून फार मागण्यापेक्षा माझ्या आयुष्यात काय आवश्यक आहे हे भगवंताने त्या ठिकाणी जाणलेलं असतं आणि भगवंत आपल्याला त्या ठिकाणी आपली पूर्णता करत असतो। म्हणून आपण त्या ठिकाणी भगवंताच्या दर्शनाला जात असतो। आपल्या जीवनामध्ये जो गुंता आहे हा गुंता सोडवण्यासाठी जशा पद्धतीने संत भगवंताच्या दर्शनाला गेले अशा पद्धतीने आपल्याला भगवंताच्या दर्शनाला जाता आलं पाहिजे। संत कशा मार्गाने, कोणत्या मार्गाने गेले? मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते देण्याची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे काही। साधू संत ज्या मार्गाने भगवंताच्या दर्शनाला गेले त्या मार्गाने जर आपण गेलो तर आपल्या जीवनामध्ये कुठेही गुंता येणार नाही आणि आलाच तर त्यामधून सावरण्याची शक्ती सुद्धा भगवंत आपल्याला त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही। म्हणून मी सुरुवातीला सुद्धा बोलून गेलो की आपल्या मागण्या ज्या असतात कशा असतात? संकोचित असतात महाराज।
भगवंत देत असताना त्याच्या कित्येक पट अधिक आपल्याला भगवंताने दिलेलं असतं. काय झालं, एक प्रसंग सांगतो. सांगायचं तात्पर्य असं की भगवंताच्या जीवनामध्ये दुःख आलं की नाही आलं, दुःख आलं. त्यांचे आई वडील सुद्धा त्या ठिकाणी कारागृहामध्ये होते. कारागृहामध्येच भगवंताचा त्या ठिकाणी जन्म झाला. म्हणजे